लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक परिसरात ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली। शहरातील काही ऑटोरिक्षा चालक वाहनांच्या आसन व्यवस्थेत बेकायदेशीर बदल करून चालकाच्या शेजारी प्रवासी बसवत होते। तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली। या कारवाईत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच लातूर शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। तपासणीदरम्यान 39 ऑटोरिक्षांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आणि संबंधित चालकांकडून एकूण 1,30,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। कारवाई दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे आणि पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी ऑटोरिक्षा चालकांशी संवाद साधत प्रवाशांच्या सुरक्षिततेचे महत्त्व पटवून दिले। यापुढेही वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे। तसेच सर्व वाहनचालकांनी मोटार वाहन कायदा आणि रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी AK24 क्राईम न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।